धंदा बंद पडलेला पुन्हा उभं करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आम्ही दोघंही नवरा बायको गोठ्यात आले की पहिलं गायांच्या गोठ्यात येऊन गायांनी पाया पडतून तिथनं आमची सुरुवात होती. ज्याला कोणाला या धंद्यात यायचं आहे शून्यापासून चालू करा तुम्ही. ह्यो धंदा असा आहे की ह्या धंद्यात तुम्ही कोटी रुपये घेऊन उतारला तरी ह्यो धंदा करता येत नाही. पैशानं धंदा करता येत नाही, यात अनुभव पुरा पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे दूध उत्पादक शेतकरी. त्यांची आज आपण संपूर्ण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा पूर्ण अनुभव आहे दूध व्यवसायातील, तो आपण आज जाणून घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. माझं नाव धनाजी साहेबराव माने, मुक्काम पोस्ट चरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. तर मला सांगा की दूध व्यवसायच का निवडला तुम्ही? दूध व्यवसाय म्हणजे आता माझं शिक्षण कमी, मग आता आपण काय केलं पाहिजे म्हणजे मग ह्या क्षेत्राकडं वयाच्या 11व्या वर्षी ह्या क्षेत्राकडं मी वळलो. म्हणजे घरच्या पारंपरिक दूध पद्धतीत वडिलांच्या गाया होत्या 2-3, त्यात पुन्हा आम्ही वाढवत गेलो. पुन्हा असं करीत करीत गोठा मोठा केला, 50-60 गायाचा गोठा केला. पण तो पुन्हा मुलांच्या शिक्षणाच्या कारणास्तव मला तो मोडावा लागला आणि 5 वर्ष पुन्हा गोठा म्हणजे बंद पूर्ण केला होता. आणि पुन्हा मी सुरुवात केली 2020 साली. 2020 साली एक गाय आणून सुरुवात केली. तिथनं आज पुन्हा मी 30 गाया केल्या. मग ज्यावेळेस तुम्ही आधी करत होता दूध व्यवसाय, तो कसा करत होता आणि त्याच्यानंतर तुम्ही जो गॅप दिल्यानंतर परत चालू केलं, त्यामध्ये कसं तुम्ही सुरुवात केली परत? आता सांगायचं झालं तर पहिले ज्या गाया ज्यावेळी सांभाळत होतो त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे गायांची पद्धत वेगळी होती आणि आजची पद्धत वेगळी आहे. त्यावेळी मेंटेनन्स जनावरांनी कमी होता, पण आजचा मेंटेनन्स जास्त आहे. आज जास्त लक्ष द्यावं लागते. पहिलं लई लक्ष न देता धंदा करीत होतो, पण आता तसं नाही. आता पूर्ण लक्ष दिलं पाहिजे गायांच्या. त्या गाया काय केलं तुम्ही? त्या गाया म्हणजे व्यवसायच आम्ही बंद करून टाकला. व्यवसाय बंद केला आणि पुन्हा मी मुलांच्या शिक्षणासाठी मग पुण्याला गेलो, कारण मुलांचं शिक्षण होतं ह्याचं. मग त्याच्यासाठी मी पुण्याला गेलो आणि पुण्यात 4 वर्ष राहिल्यावर तिथं पण करोना आला. मग करोना आल्यावर पुन्हा लॉकडाऊन पडलं. मग पुन्हा मला माघारी यावं लागलं. आणि पुन्हा ज्यावेळी मी गावाकडे आलो त्यावेळी मग पुन्हा आणि माझ्या पुढे असा प्रश्न निर्माण झाला की आता आपण करायचं काय. बरं, मुलांचं शिक्षण तर झालं पाहिजे. मुलांच्या शिक्षण, आज 3 मुलं आज बाहेर राहताना माझा 50,000 रुपये मासिक खर्च होता. मग तो भागवण्यासाठी काय केलं पाहिजे. शेती, ह्या शेतीवर आणि ह्याच्यावर भागू शकत नाही. 1 वर्षानं आपल्याला पैसे येणार आणि मुलासनी तर कमीत कमी 1 महिन्याला तरी तिथं पैसे पोच झालं पाहिजे ते. मग चला म्हणलं पुन्हा आपण सुरुवात करूया. पण पुन्हा सुरुवात करताना माझ्याकडे भांडवल नव्हतं, पण अनुभव पूर्ण होता माझ्याकडं. मग म्हटलं चला 1 गाय पहिल्यांदा आणली. 2020 साली 1 गाय आणली आणि मला ज्यावेळी मी पहिलं 700 लिटर दूध घालत होतो आणि पुन्हा मला बांधायला गोठा सुद्धा नव्हता. तुम्ही तो मग अशी आपल्या चर्चेमध्ये तुम्ही एक विषय सांगितला की ती 1 गाय घेतानाचा तुम्ही अनुभव सांगत होता, तो एक अनुभव सांगा तुम्ही. 1 गाय घेताना 2020 साली त्या पुढच्या माणसानं म्हणजे कापायला गाय दिली होती. ती म्हटला जर तू नेहणार असशील तर मी 2,000 रुपये कमी करून तुला ही गाय देतो. मग ती मी गाय आणली आणि त्या गायचं 2च लिटर फक्त दूध दिलं त्या गायनं. तरी म्हटलं चला, नाही आपल्याला धंदा करायचा आहे, आपल्याला पुढं जायचं आहे. मग पुन्हा त्या गाय आणल्यावर पुन्हा मी 2री आणली, 3री आणली. अशा करत 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 पुढं गेलो मी आणि आता पुन्हा माझं 300 लिटर दूध झाले साहेब. ह्यो पूर्ण अनुभवाचा प्रवास आहे. मग आज मी पूर्ण म्हणजे आता टेबल आहे आणि हे शिक्षण मुलांचं ही सगळ्या गायांच्या आहे. मग 1 गाय घेतल्यानंतर तुम्ही बाकीच्या कशा तयार केल्या? सगळ्या बाकीच्या खरेदी केल्या का कुठे? नाही, खरेदी नाही केल्या. खरेदी मग कालवाड घ्यायची, ती कालवाड मोठी करायची. पुन्हा थोड्या म्हणजे कमी किमतीत गाया मी 3-4 खरेदी केल्या आणि त्याची पुन्हा कालवाड तयार केली. पुन्हा कोण जो असा कालवाड ही देणार आहे, विकणार आहे, ती कालवाड मी आणली. मी
5 वर्षात 23 कालवाडं तयार केली आणि त्या कालवाडांची आज माझ्याकडे गाय आहे त्या. आता टोटल किती आहेत? टोटल आत्ता 32 गाय आहे त्या. 32 गाय आहेत. इथपर्यंत येतोपर्यंत तुम्हाला किती टाइम गेला आतापर्यंत? 5 वर्ष गेली. 5 वर्ष. पण स्पीड पूर्ण लावलं होतं मी. स्पीड माझं पूर्ण होतं आणि फोकस फक्त माझा एवढाच होता की मला पुन्हा 500 लिटर दूध घालायचं. माझ्यावर दुसरं काही एक डोक्यात नव्हतं. मला फक्त एवढंच लक्षात होतं की मला 500 लिटर दूध घालायचं आहे. आणि हे 500 लिटर दूध घालीत असताना माझ्याकडे अनुभव होता. आता गेल्या वर्षी असं झालं की 26 रुपये वर दर आला. बरं. पण मी खचलो नाही, थांबलो नाही. मला माहित होतं जसं की ही वेळ निघून जाणार आहे, ही वेळ 26 रुपयाची निघून जाणार आहे. ज्यावेळी चांगली वेळ येईल त्यावेळी आपल्याकडे काही नसेल. मग आज 37-38 रुपये आज भाव आहे दुधाला. जर मी त्या 26 रुपयात खचलो असतो तर आज 38 मला गावला नसता. आपण बघतोय की काही जण इथेच खचतात आणि त्यावेळेस काय करतात, गाई विकतात हो. वगैरे असं करतात. गाई विकतात आणि गाई जे म्हणजे जर समजा तुम्हाला दुधाचे पैसे कमी यायला लागलं तर मग शेतकरी काय करतो, त्या गाईवरचा खर्च कमी करायला बघतो. मग त्याला खाद्य कमी करणार, मग तिची म्हणजे मेंटेनन्स आपला खर्च कमी करायला बघतो. त्यावेळी ती गाई नुसती संपत नाही, पूर्णच संपती गाई. मग गाभण जाणार नाही, भाकड जाणार, मग हे असला प्रकार होतो. तर त्यावेळी माणसानं थांबलं नाही पाहिजे. त्यावेळेस तुम्ही काय केलेलं मग? त्यावेळी असल नसल जेवढी पण ताकद होती तेवढी सगळी लावली. पण त्यातनं मी पुढं आलो. आज मला जवळजवळ 6 महिने झालं 35 रुपये भाव आहे माझ्या दुधाला. मग 6 महिन्यापासून आज माझं 250-300 लिटर दूध आहे. मला वाटते 9,000च्या आसपास पैसे होते ते. मग 9,000 मी काय म्हणतो 5,000च्या आसपास खर्च होऊ शकतो. पण ज्यावेळी तुम्ही 5,000 खर्च करता त्यावेळी तुम्हाला शेणाचा इन्कम धरत नाही. तुम्ही त्याच्या ज्या कालवडी आपण तयार करणार त्याचा इन्कम धरत नाही. ही सगळं धरलं पाहिजे. आणि मग ते जर टोटल काढलं तर तुम्हाला दररोज 6,000 ते 7,000 रुपये राहते ते. मग दूध व्यवसाय काही जणांच्या मनात शंका असते की परवडत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, परवडत नाही तसं जर म्हणाल तर कुठलाही धंदा घ्या, शेजारी जर 4 दुकानं जर असली तर एक तुम्हाला सांगेल मला चांगलं आहे ह्याच्यात, दुसरा सांगेल मला परवडत नाही, तिसरा म्हणेल नाही बरं आहे. पण ती बरं चांगलं ही सगळं आपल्या हातात आहे. आपण कितपत त्याच्यात हे झोकून दिलंय, मग त्याच्यावर तो धंदा राहणार आहे. मग एका दुकानात जर तुम्हाला एक दुकानदार सांगत असेल परवडतंय, मग त्याला का परवडते आणि शेजाऱ्याला का परवडत नाही, तर त्याची करण्याची पद्धत काहीतरी चुकते. आणि ह्यो धंदा असा आहे की ह्या धंद्यात तुम्ही कोटी रुपये घेऊन उतारला तरी ह्यो धंदा करता येत नाही. पैशानं धंदा करता येत नाही. यात अनुभव पुरा पाहिजे. ज्या माणसाकडे अनुभव आहे त्याला भांडवल सुद्धा लागत नाही. मग माझा अनुभव तेच आहे. माझ्याकडे एक गायला भांडवल नव्हतं, तिथनं मी सुरुवात केली. पण भांडवल नसलं तरी माझ्याकडे अनुभव चांगला होता. 20 वर्षाचा अनुभव होता माझ्याकडे की जनावरं पारखायचं कसं, ते दूध दिल का नाही, लहानाचं मोठं कसं केलं पाहिजे. आज जर तुम्ही हे बघितलं, समजा माझ्याकडे जी कालवड आहे ती मी 14-15 महिन्यात गाभण जाते आणि 24व्या महिन्यात ती वेद देते, म्हणजे दूध द्यायला लागते. हीच जर दुसऱ्या एका शेजाऱ्याकडे तुम्ही विचारलं तर 24 महिने ती गाभण सुद्धा नसती आणि 24 महिन्यानंतर पुन्हा ती शिमेस देणार, म्हणजे त्याला 40 महिने कालावधी जाणार. म्हणजे ह्यो 12 महिन्याचा कालावधी आहे. ह्याचा तुम्ही मेंटेनन्स खर्च काढा. जर तुम्हाला आज दूध दिलं आणि हीच जर 12 महिन्यानं त्या गाईनं दूध पुढे जाऊन दिलं तर किती अंतर आहे. मग ह्या अंतरात होणारा खर्च मग परवडणारच नाही धंदा. मग तुम्ही ब्रीडिंग वगैरे काम करता? हो, करतो. त्याच्यामुळे किती फायदा मिळतो आपल्याला? आता पहिलं कसं होतं, पहिल्या गाया ज्या होत्या त्या 10-12 लिटर 14 लिटर 15 लिटर ह्या ज्या होत्या. पण आत्ताच्या ब्रीडिंगनं 20च्या वर गाया जाते त्या. आता काय माणसं सांगते ते की आमची 35 देते 40 देते, पण माझा म्हणजे वैयक्तिक माझा अनुभव असा आहे की 22-24 लिटर गाईचं दूध ठीक आहे. मेंटेनन्स कमी, त्याचा इन्कम जास्त राहणार. तुम्ही जर 30-35 लिटर जर दूध काढलं तर त्याला मेंटेनन्स जास्त आहे. मग 22 माझ्याकडे जास्तीत जास्त गाया 24-25 पर्यंतच आहेत. हायेस्ट दूध देणार किती आपल्या गोट्यामध्ये? सगळ्यात जास्त दूध 27 लिटरची गाय. 27 लिटर. ती खरेदी केलेली का तीच तयार केलेली?
नाही, खरेदी केली होती. खरेदी कुठून केलेली ती खरेदी? ती आमच्या गावातनंच केली होती. ते पण जोडीदारच होता. तेव्हा म्हटला आईला मला जरा अडचण आहे, तर गाई विकणार आहे, तर तू नेतोस का गाई? गाई चांगली आहे म्हटला. तर चला म्हटलं बघूया, नेतो. मग मी ती गाय आणली आणि त्या जोडीदारानंच त्या गायला शिमीस दिलं होतं. मला काय माहीत नव्हतं. मी गाय आणली, 4 महिने झालं, 5 महिने झालं, दूध मी काढत होतो. गाय काय म्हणजे सिमेसवर येत नव्हती. म्हणून 6 महिन्यानं मी त्या गायला हात टाकला, डॉक्टरला हात टाकायला लावला. त्यावेळी गायच गाभण निघाली आणि ती गाभण निघाली. गाय ब्रीडची आहे. तिनं आजपर्यंत मला 3 कालवडी दिल्या. मग ते जोडीदार पुन्हा म्हणला आता मला या गायची कालवड दिली पाहिजे. म्हटलं नाही, देऊन टाकतो. मग ती कालवड त्यांना दिली? हा, नाही दिली नाही अजून, पण देणार आहे. तुम्ही जसं की म्हटलं तुम्ही एक गाय घेऊन सुरुवात केली, पण ही चूक पण आपण होताना बघतो की एकदम गाय घेणं आणि सुरुवात करणं, त्याबद्दल तुमचं मत काय असेल? नाही, एकदम गाय घेणारी जी लोक म्हणजे आहेत, कारण की लगेच यश मिळावं असं त्यांनी काय केलेलं असतं साहेब, अण्णासाहेब पाटील कर्ज किंवा आईवडिलाचा फंड असा काहीतरी प्रकार असतो. त्यांच्याकडे एकदम बॅलन्स असतो. मग त्यांनी उठायचं, म्हणायचं काय नाही आता मी हो बिझनेस करणार आहे. मग त्यांनी ते पैसे लावायचं. पण माझ्या मते असं करणं चूक आहे. ज्याला कोणाला या धंद्यात यायचं आहे, शून्यापासून चालू करा तुम्ही. पहिल्यांदा कालवाड घ्या, त्याचं आपल्याला काय कळतंय, काय जमतंय, पुन्हा गाय घ्या. एक गाय घ्या, 2 घ्या, अशा 5-7 गायापर्यंत तुम्ही टप्प्याटप्प्याने जावा. 7 गाया ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित सांभाळाल, त्यावेळी मग किती पण गाय एकदम घ्या. पण पहिल्या 5-7 गायातलं सगळी आपल्याला माहिती घेतली पाहिजे. धंदा योग पैशावर नाही चालत, पैशावर चालत नाही, याला अनुभव पाहिजे. आपल्याला जर गायला जर मस्टर झाला तर त्याला 2,000 ते 3,000 रुपये खर्च येतो मास्टर झाला. आणि तोच जर अनुभवी माणूस असेल तर 30 रुपयात कव्हर करतो मास्टर. मग ह्यो अनुभवाचा हे आहे. आणि गोटा लॉसमध्ये जायला एक 7-8 दिवसच बाद झालं. असा काय 6 महिने 7 महिने लागत नाहीत. लॉसमध्ये जर जाणार असेल गोटा तर 5-7 दिवसात जाऊ शकतो. तुमचं 7-8 दिवस जर जनावरावर जर लक्ष नसेल तर लॉसमध्ये जायला टाईम लागणार नाही. आणि मालकानं त्या गाईच्या म्हणजे गाईकडे बघितलं की सांगितलं पाहिजे ह्याचं आज काय आहे. आज काय लोक कॅम्प्युटरवर सगळा गोटा चालवते. ती कॅम्प्युटरपेक्षा जो अनुभवी मालक आहे तो फास्ट चालतो. त्यासोबत ते कामगार पण ठेवतात. आणि आपलं काय गोट्यामध्ये कसं असतं की कामगार ठेवतात पण त्यांचं लक्ष राहत नाही गायीवर. कामगार आता मी सुद्धा स्वतः आम्ही दोघं नवरा बायको करतोय. ह्याला कारणच मेन आहे की जर कामगार ठेवला, इथं जर कामगार असेल तर मी आज इथं थांबणार नाही. मग मला कोणी पाहुण्यानं बोलवलं, कुठं लग्न आहे काय आहे, मी तिकडे जाणार. मग तेवढं टायमिंग ह्या आपण गोट्यातनं गयापासून अंतर लांब गेलो, जर कामगारच नसेल तर आपण हलणारच नाहीत ना. मग लगीन असू द्या नाही तर पाहुण्यानं कोणी बोलवू द्या, आपण जोपर्यंत हित आहे. मग एक वेळ जर आपण दुपारी गोट्यातनं फिरून गेलो, काय नाही बाबा आत्ता जाऊया, आपण आता झोपणार आहे, मग त्याच्या आधी एक 10 मिनिटं आपण गोट्यातनं फिरून गेलो, मग कुठली गाय सीमेसवर आहे, कुठली जरा नरमल्या, मग ती सगळं कळतंय. तुमचा एक जरी मास जर गायचा तुम्ही घालिवला तर 1 महिना पुढं दूध द्यायला अंतर होतंय. मग सुरुवातीला कामगार जर ठेवायचं असेल एखाद्याला तर त्याने कधीपासून कामगार ठेवण्याचा विचार केला पाहिजे? नाही, आता कसं आहे बरं का, कामगार शेवटी धंदा कष्टाचा आहे. आणि ज्याच्याकडे थोडंफार म्हणजे बॅलन्स आहे तो स्वतः करीतच नाही, कामगारच ठेवतो. सगळ्यात जास्त होणारा खर्च कशावर होतो आपल्या गोठ्यामध्ये? खाद्यावर खर्च होतो. खाद्यावरला खर्च जर कमी केला तर मग तुमचं दूध कमी येणार. जर आपण रुपया याच्यात घातला तरच 2 मिळणार आहेत. आणि तुम्ही 8 आनेच घालायला लागला तर 1.5 रुपये येणार आहे. म्हणजे तो दुधावर परिणाम होणार आहे, गायांच्या तब्येतीवर परिणाम होणार आहे. तर खाद्यावर खर्च झालाच पाहिजे. खाद्यात पण मिनरल पाहिजे खाद्याबरोबर. म्हणजे चारा आणि खाद्य. माझा जास्त खर्च चाऱ्यावर आणि ह्याच्या होतोय,
खाद्यावर. आता चाऱ्याचं पण काय, आम्ही दोघंच गोटा बघतोय. आमच्याकडे कामगार नाही. जर कामगार ठेवायचं म्हणलं तर मला म्हणजे युपीवाली एका गायला 1,000 रुपये मागते ती महिना. मग माझ्या आज 32 गाय आहे त्या. मग 32 गायसनी 32,000 राहिलं, पण 25,000 तरी मला पगार द्यावा लागेल. मग मी काय करतोय, त्या 25,000ची वैरणच विकत आणतोय. बरोबर. मग सगळ्यात कष्टाचं काम कुठलं आहे, वैरणीचं. मग ती जाऊन तोडायची, बघायची, आपल्या वावरात तयार करायची. ती 30,000 जी भैयाला देणार ती वैरण यूज खर्च करतो. तुम्ही तिथं खर्च कमी केला आणि इकडे चाऱ्याचं नियोजन केलं. आणि चारा आपल्याला बिन त्रासाचा इथपर्यंत येतोय ना, आपल्याला काहीच करायचं नाही. मग 30,000 रुपयाचा चारा मला महिन्याला चिकार झाला. तर तुम्ही चाऱ्याचं सांगताय, चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे असतं, कोणता चारा वापरतो तुम्ही? चारा मी मका येते, खालनं मका येते, गाडी टनाव इथं पोचवती. नर्सरीच्या कांड्या गाडी 8 दिवसाला इथं मला पोचवती. इथं सगळं जाग्यावर पोचवतं. मला काही एक करायला लागत नाही. फक्त आली गाडी की उतारते ती त्यांची, ती पैसे आपण द्यायचं. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. म्हणजे संपूर्ण विकतचा असतो? नाही, विकतचा नाही, घरचा पण आहे की. पण मला जर वाटलं की काय नाही, आपल्याला जरा आपल्या वावरातला जरा ठेवायचा आहे चारा, म्हणजे शिल्लक राहायला पाहिजे, कुठं अडचण येऊ नये. आणि सुका चारा माझा असतो, तुमचा कडबा कुट्टी, तुरीचं बुसकाट, मी 10-10 टन दोन्ही घेऊन ठेवतो. मग ते संतुलन ठेवण्यासाठी किती गरजेचं आहे आपल्याला संतुलन ठेवणं चाऱ्याचं? चाऱ्याचं तर संतुलन, चाराच पाहिजे पहिला. तिथं जर तुमच्याकडनं कुठली चूक झाली, म्हणजे एकच चारा घालायला लागला, तर तो ह्याच्यावर परिणाम होणार, तुमच्या धंद्यावर, गोट्यावर, दुधावर परिणाम होणार. ते संतुलन हे चाऱ्याचं राहिलंच पाहिजे. महत्वाचा ह्याच्यात चाराच आहे, तुमचं खाद्य सुद्धा नाही. खाद्य काय, तुम्ही पैसे दिले की जाग्यावर येऊ शकतं, पण चारा अशी ही आहे की त्याला एकतर तुम्हाला कष्टच जाऊन करावं लागेल, किंवा गडी लावून काढावं लागेल, ते वाहतूक करून आणावं लागेल. त्याच्यासाठी म्हणजे आधीकर थोडं नियोजन करणं, एक 10-15 दिवसाची आपल्याकडे वैरण शिल्लक असावी, की जेणेकरून अडचण कुठली निर्माण झाली तर ते 10-15 दिवस आपल्याला पुरावं. साधारणतः किती टक्के विकतचा असतो, किती टक्के घरचा असतो आपला? 50% घरचा आणि 50% बाहेरचा. चाऱ्याचं दररोजचं नियोजन म्हणजे किती वेळा चारा टाकण्यात येतो, त्यांना किती माप असतं त्याचं? दिवसातनं 2 वेळा मी चारा टाकतो. सकाळी 6-7 वाजता धारा काढून, तर त्याच्यात 4 किलो सुका चारा आणि 10 किलो वाला चारा. मग त्याच्यात काही वेळी वाडं येतं, ऊस येतो, हत्ती घास येतं, मका येते. मग तो 8 ते 10 किलो तो चारा आणि सुका चारा 3 ते 4 किलो, असे 13 ते 14 किलो एका टायमिंगला जातं. दोन्ही टायमिंगला चारा टाकला? हां, दोन्ही टायमिंगला. आणि खाद्याचं नियोजन काय असतं, काय काय टाकलं जातं? खाद्य मी हिरा वापरतो. जे वैरण आपण टाकणार आहे त्याच्यात मी खाद्य टाकतो ते. मग त्या खाद्यावर मिनरल थोडं देतो, मीठ, सोडा, की त्या वैरणीतच टाकतो. पुन्हा असं काय वेगळं काय टाकीत नाही, त्या वैरणीत सगळं मिसळून ती पाटी एका गाईला पुढं टाकायची. तुम्ही असं सांगताय, मला सांगा की मग आता तुमचा सकाळपासूनचा दिनक्रम काय असतो, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी आम्ही 5ला गोट्यात येतो. 5ला आलं की थोडं कुठं शेण बिन पडलेलं असतं ती मागं वाढायचं, गाया सगळ्या बांधायच्या आणि धाराला बसायचं. काही लोक अशी पण करते ती की आधी वैरण टाकते ती, पण जर आम्ही वैरण टाकाय वेळ घालवला तर पुन्हा थोडी आमची गाडी दुधाची लवकर येते. मग पहिले आम्ही धारा काढतो, मग धारा झाल्या की वैरण टाकायची, वैरण खाद्य टाकायचं, आणि ते झालं की मग लगेच सोडून देतो. मग काय जाऊन पाणी ती स्वतः त्यांच्या ती पेते त्या, आणि मग काय ह्याच्यात या मोकळ्या मुक्त गोट्यात जाऊन बसते त्या. मुक्त गोट्यात जाऊन बसतात. मला सांग की मुक्त गोट्याची संकल्पना डोक्यात कशी आली, ती कशी सुरुवात केली तुझी? मुक्त गोटा हे काय आहे, ज्याला आत्ता कुणाला पण ह्या धंद्यात म्हणजे उतरायचं आहे त्याला मी प्रत्येकाला एवढंच सांगेन की पहिला मुक्त गोटा पाहिजे. आज तुम्हाला अनुभव सांगतो, आत्ता पाऊस होता, ह्या सगळ्या गाया माझ्या बांधून होत्या, त्यावेळी माझं 230 लिटर दूध होतं, आणि मी 8च दिवस झाले ते बघा आज सोडून. आज 250 क्रास आहे, त्याच गाया, तीच सगळं नियोजन, त्यात वेली नाही, काय नाही, माझं 25 लिटर दूध वाढलं. म्हणजे हा मुक्त गोट्याचा फायदा. हां, आणि सगळ्यात दुसरा एक फायदा असा आहे की गाय सीमेसवर आली एक लगेच कळणार,
आणि सीमेसवर येण्याचं प्रमाण मुक्त गोट्यामुळं 20% वाढतंय आणि गाभण राहण्याचं पण 20% प्रमाण वाढतंय. ज्यावेळी बघा की तुम्ही सरळच आहे, ज्यावेळी बांधून तुमची काही एका जाग्यावर त्याचं ती सगळं हे हलतंय. मग ह्यो मुक्त गोट्याचा, आणि ज्याला कोणाला गोटा करायचा आहे म्हणजे 10-15 गाया कोणाला करायच्या असतील त्यांनी पहिल्यांदा मुक्त गोटा करावा. आणि मुक्त गोट्याला काय असा लय पण खर्च येत नाही. आता माझा गोटा 25,000 सगळा मुक्त गोटा झालेला आहे, अंगल जाळी. मग आता अजून पण नियोजन आहे माझा, अजून मी एक 15 गाया, अजून 10-15 गाया वाढवणार आहे, 50चा बरोबर आकडा करणार आहे. आमच्या नवरा बायकोचं दोघांचं म्हणजे टार्गेटच आहे आम्हाला. आणि भविष्यात मला ह्यातनं धंद्यातनं पैसे मिळावं हे पण अपेक्षा नाही, फक्त येऊन नाद म्हणून मी करणार आहे. आता आज माझी मुलं चांगल्या ह्याला शिकते, ती आज मुलगी माझी नोकरी आहे, फक्त ह्या गायांच्यामुळं सगळं माझं आहे. मग कोणी पण आता काय सांगेल, आता जर समजा कोणी माझी मुलाखत बघितली त्यावेळी कोण म्हणणार आयला त्याचं असं होतं तसं होतं, असं नाही तसं नाही काय नाही, ही फक्त मलाच माहीत आहे कसं होतं ते. आज जे सगळं, आज माझा दिल्लीत मुलगा आहे ते माझा ह्या गायांच्या जीवावर आहे. आज माझी मुलगी गुजरातला आहे, लहान मुलगा माझा वालचंदला आहे. ही संपूर्ण जी आहे ती ह्याच गायांच्या जीवावर. आणि आम्ही दोघंही नवरा बायको गोठ्यात आले की पहिलं गायांच्या गोठ्यात येऊन गायांनी पाया पडतो, तिथनं आमची सुरुवात होती. दिनक्रम जेव्हा मागाशी मांडला ती माझ्या सांगायचं राहिलं. पहिल्यांदा जर दिनक्रम आमचा असेल काही तर आम्ही गोठ्यात आलो की पहिल्यांदा पाया पडतो. आणि दोघंही आम्ही माळकरी आहे, कुठेतरी आम्हाला हे देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून आज मी एका गाईच्या पुन्हा 30 गाया करू शकलो. बघा की 2020 साली 700 मिली दूध काढलं होतं एका टायमिंगला गाईचं, आणि त्याच्या आधी 700 घालीत होतो, पण ती संपलं होतं. एकदा सावली निघून गेली की सोपं नसतंय. आणि मला असं वाटतंय की काय माणसं म्हणते ते बाबा धंदा बंद पडला, आणि धंदा बंद पडल्याला पुन्हा उभं करणं ही सोपी गोष्ट नव्हती. मग 700 लिटरवरनं पुन्हा मी 700 मिली दूध काढलं आणि पुन्हा आता मी 300-400कडे निघालो. माझं टार्गेट आहे 500 लिटर एक दिवसाला दूध घालायचं. आणि आज 1-1.5 वर्षानं ज्यावेळी माझी 3 मुलं शेटेल असलेली त्यावेळी माझं एकच टार्गेट असेल की ह्या गायांनी मला काही देऊच नाही, फक्त त्यांचं ज्याने भागावं. आणि मला उठलं की जे दिनक्रम आहे का नाही माझा येऊन पाया पडायचा तो माझा आयुष्यभर राहावा. ह्याच्या व्यतिरिक्त माझी ह्याच्यापासून काही एक अपेक्षा नाही.